नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिकच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपली पोलीस भरती PYQ सिरीज चालू आहे। पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांतील वारंवार आलेले प्रश्न या सिरीजमध्ये आपण पाहतोय। जे कोणी आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन असेल त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायचे, जेणेकरून सरळ सेवा भरतीची येणारी प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचवली जाईल। आपण लगेच आपल्या प्रश्नांकडे वळूयात। आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस कोणी भूषवले? हा रिपीट झालेला प्रश्न आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या प्रश्नाबद्दल चर्चा केली होती। ऑप्शन ए डॉक्टर APJ अब्दुल कलाम, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी डॉक्टर झाकीर हुसेन, डी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण। मी 5 सेकंद थांबेन, तुम्ही याला स्क्रीन पॉज करायची आणि याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आणि आपल्या योग्य आन्सर आहे ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद। राष्ट्रपती पदाबद्दलची काही महत्त्वाची कलमे आपण पाहूयात। कलम 52 मध्ये राष्ट्रपती पदाच्या निर्मितीबद्दल सांगितलेलं आहे। कलम 55 मध्ये निवडणूक पद्धत सांगितली आहे। अप्रत्यक्ष प्रमाणशीर गुप्त मतदान पद्धतीने निवड केली जाते। कलम 60 मध्ये राष्ट्रपतींची शपथ दिलेली आहे। 2च पदांची शपथ आपल्याला कलमांमध्ये दिसते, राष्ट्रपती पदाची कलम 60 नुसार आणि राज्यपाल पदाची कलम 159 मध्ये। इतर सर्व पदांच्या शपथा ज्या तुम्हाला आहेत त्या अनुसूचित 3 मध्ये पाहायला मिळतील। कलम 61 मध्ये महाभियोग पद्धत सांगितलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, संघ राज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? ऑप्शन ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी सरन्यायाधीश, डी मंत्रिमंडळ। आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन सी सरन्यायाधीश। कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो ते पाहूयात। 1 म्हणजे राष्ट्रपती, 2 उपराष्ट्रपती, 3 पंतप्रधान, 4 मंत्रिमंडळ आणि 5वे म्हणजे महान्यायवादी। कार्यकारी मंडळामध्ये सरन्यायाधीशांचा समावेश होत नाही। राष्ट्रपती असतात, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी। त्याचप्रमाणे जर पाहायला गेलो तर कायदे मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो तर संसद म्हणजेच राष्ट्रपती आणि आपले 2 सभागृह राज्यसभा आणि लोकसभा। ठीक आहे। न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। कृषी वित्तपुरवठा करणारी शिखर बँक कोणती? ए नाबार्ड बँक, बी महाराष्ट्र बँक, सी रिझर्व्ह बँक, डी स्टेट बँक ऑफ इंडिया। आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन ए नाबार्ड बँक। 12 जुलै 1982 मध्ये भारतात नाबार्ड या शिखर बँकेची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 370 हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ए जम्मू काश्मीर, बी पंजाब, सी सिक्कीम, डी उत्तर प्रदेश। आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए जम्मू काश्मीर। संविधानाच्या कलम 370ने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा दिला गेलेला आहे, जो दिला गेलेला होता ॲक्च्युली, जो 6 ऑगस्ट 2019च्या आदेशाने कलम 376चे सब कलम 1 वगळता इतर सर्व कलमे निष्क्रिय करण्यात आली। म्हणजेच काय तर संविधानातील 370 कलम रद्द करण्यात आला। पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? ए पंतप्रधान, बी राज्यपाल, सी राष्ट्रपती, डी उपराष्ट्रपती। राज्यसभेचे म्हटलं आहे, ठीक आहे। संसदेचे 2 सभागृहांपैकी राज्यसभा आणि लोकसभा, तर राज्यसभेचे विचारले, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष। आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन डी उपराष्ट्रपती। पुढचा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? ए बेसाल्ट, बी अग्निजन्य, सी दोन्ही, डी यापैकी नाही। आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए बेसाल्ट। पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला? ए लॉर्ड कर्झन, बी लॉर्ड मेकॉले, सी लॉर्ड रिपन, डी लॉर्ड मिंटो। हा सुद्धा खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन बी लॉर्ड मेकॉले। पुढचा प्रश्न आहे, कमवा आणि शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी महात्मा फुले, सी डॉक्टर पंजाबराव देशमुख, डी कर्मवीर भाऊराव पाटील। आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन डी कर्मवीर भाऊराव पाटील। रयत शिक्षण संस्थेची स्थापना मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं। रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी केली। या संस्थेने कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात केली होती।
पुढचा प्रश्न आहे, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी. एम जोशी, सी. साने गुरुजी, डी. डॉक्टर पंजाबराव देशमुख. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, साने गुरुजी. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना डॅश डॅशमध्ये झाली? ए. 1882, बी. 1843, 1884 की 1969. आणि आन्सर आहे ऑप्शन डी, 1969. 11वा प्रश्न आहे, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ए. राजा राममोहन रॉय, बी. दादाभाई नौरोजी, सी. अमर्त्य सेन, डी. गोपाळकृष्ण गोखले. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? ए. कोल्हापूर ते गोंदिया, पुणे ते मुंबई, मुंबई ते कोल्हापूर, डी. मुंबई ते नागपूर. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए, कोल्हापूर ते गोंदिया. मुंबई ते कोल्हापूर धावणारी कोणती एक्सप्रेस आहे? महालक्ष्मी एक्सप्रेस. मुंबई ते पुणे धावणारी कोणती एक्सप्रेस आहे? तर ती डेक्कन एक्सप्रेस. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या मध्यातून खालीलपैकी कोणते वृत्त जाते? ए. रेखावृत्त, बी. अक्षवृत्त, सी. विषुववृत्त, डी. कर्कवृत्त. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, कर्कवृत्त. कर्कवृत्त 8 राज्यांमधून जातो. ते बघूयात कोणते कोणते 8 राज्य आहेत ते. पहिलं तर गुजरात, त्यानंतर राजस्थान, मग आहे मध्य प्रदेश, त्याच्या बाजूला छत्तीसगड, त्यानंतर येतो झारखंड, त्याच्या बाजूला पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. या 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते. कोणते कोणते? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग हवेमार्फत पसरणारा आहे? ए. विषमज्वर, बी. गोवर, सी. कॉलरा, डी. कावीळ. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी, गोवर. विषमज्वर दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतो. दूषित अन्न पाण्यामुळे पसरतो कोणता? विषमज्वर. त्याप्रमाणे कावीळ जर म्हटलं तर कावीळ हा विषाणूंमुळे पसरतो. प्रत्येक वेगवेगळ्या विषाणूप्रमाणे पसरण्याचे मार्ग देखील त्याचे वेगवेगळे आहेत. ठीक आहे. त्यानंतर येतो कॉलरा. कॉलरा पाण्यामार्फतच पसरतो आणि हवेमार्फत उडतो, तर हवेमार्फत पसरणारा तो म्हणजे गोवर. पुढचा प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केले जाते? ए. मोठा मेंदू, बी. चेतारज्जू, सी. चेतातंतू, डी. लहान मेंदू. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, लहान मेंदू. पुढचा प्रश्न आहे, यकृत हा अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? ए. अस्थिसंस्था, बी. उत्सर्जन संस्था, सी. चेतासंस्था, डी. पचन संस्था. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी, पचन संस्था. पुढचा प्रश्न आहे, दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात? ए. भौतिक, बी. रासायनिक, सी. नैसर्गिक, डी. यापैकी नाही. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी, रासायनिक. पुढचा प्रश्न आहे, 1953 मध्ये DNA ची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली? ए. वॅटसन, बी. क्रिक, सी. मिशर, डी. ए व बी दोन्ही. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी, ए व बी दोन्ही. म्हणजेच वॅटसन आणि क्रिक या दोघांनी मिळून 1953 मध्ये DNA ची प्रतिकृती तयार केली. पुढचा प्रश्न आहे, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? ए. जॉन मांडेल, बी. लॅमार्क, सी. चार्ल्स डार्विन, डी. यापैकी नाही. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, चार्ल्स डार्विन. पुढीलपैकी कोणते स्कॅन्डिनेव्हियन राष्ट्र नाही? ए. आइसलँड, बी. नॉर्वे, सी. स्वीडन, डी. अल्बानिया. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, अल्बानिया. स्कॅन्डिनेव्हियन राष्ट्र बघूयात. नॉर्वे, डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड आणि स्वीडन हे स्कॅन्डिनेव्हियन राष्ट्र आहेत. तर अल्बानिया हा स्कॅन्डिनेव्हियन राष्ट्र नाही आहे.
ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुढीलपैकी कोठे नाही? औरंगाबाद, नागपूर, पणजी की नाशिक? कोठे नाही म्हटलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, नाशिक. 22वा प्रश्न आहे. महावीरांनी जैन श्रमणांसाठी डॅश डॅश हे 5वे व्रतही सांगितलेले आहे. ए. तपश्चर्या, बी. उपास, सी. अपरिग्रह, डी. देवपूजा. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन सी, अपरिग्रह. 23वा प्रश्न आहे. शुद्ध पाण्याचा pH जवळपास डॅश डॅश असतो. ए. 4, बी. 7, सी. 2, डी. 14. शुद्ध पाण्याचा pH. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, 7. पुढचा प्रश्न आहे. पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते? ए. ऑक्सिजन, बी. चांदी, सी. सोने, डी. लिथियम. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए, ऑक्सिजन. पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश जीवनसत्व याला सायनोकोबाल्मिन पण म्हणतात. ए. B12, बी. B8, सी. B3, डी. B7. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, B12. आपण बी कॉम्प्लेक्समधील जे जीवनसत्व आहे त्यांचे आपण नावं काय आहेत ते पाहूया जरा. B1ला थायमिन असं म्हटलं जातं, B2ला रायबोफ्लेविन, B3 म्हणजेच नियासिन, B5 म्हणजे पेंटोथेनिक ॲसिड, B6 म्हणजे पायरिडॉक्झिन, B7 म्हणजे बायोटीन, B9 म्हणजे फॉलिक ॲसिड, तर B12 म्हणजेच कोबाल्मिन. याच्यामध्ये जर लक्षात ठेवायचं झालं तर B4 आणि B8 हे जीवनसत्व नाहीत. ठीक आहे. B1, 2, 3 त्याच्यानंतर डायरेक्ट 5, 6, 7 आणि नंतर B9 आणि B12. B4 आणि B8 हे जीवनसत्व नाहीत. ठीक आहे. B1 थायमिन, B2 रायबोफ्लेविन, B3ला नियासिन म्हटलं जातं, B5 म्हणजेच पेंटोथेनिक ॲसिड, B6 म्हणजेच पायरिडॉक्सिन, B7लाच बायोटीन म्हटलं जातं, B9 फॉलिक ॲसिड, B12 कोबाल्मिन. तर हे होते आजचे 25 प्रश्न. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये परत भेटूयात असेच 20 ते 25 प्रश्न घेऊन. धन्यवाद मित्रांनो.